धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून जालन्यामध्ये धनगर नेते दीपक बोराडे यांचं आमरण उपोषण सुरू आहे। खरं तर आज त्यांच्या आमरण उपोषणाचा 4था दिवस आणि पहिल्यापेक्षा त्यांची तब्येत काहीशी खालवलेली आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते। तर तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर काल मध्यरात्री जालन्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यांचं जे आंदोलन स्थळ आहे, उपोषण स्थळ आहे, ते अशा प्रकारे उद्ध्वस्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। पूर्णपणे मंडप खाली पडल्याने या ठिकाणी हे काम मंडपाचं काम करणं सुरू आहे। तर दुसरीकडे दीपक बोराडे यांचं आमरण उपोषण या परिस्थितीत देखील या ठिकाणी सुरू आहे। एका झाडाखाली त्यांनी याच ठिकाणी उपोषण जे चालू आहे ते चालू ठेवलेलं आहे। दीपक भाऊ खरं तर 4था दिवस एक तब्येत बी खालवते आणि काल मध्यरात्री अशा प्रकारचं नुकसान या ठिकाणी उपोषण स्थळावर झाले, तरी देखील तुमचा निर्धार कायम आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आम्ही शेतकऱ्यांचे लेकर आहोत आणि या आसमानी सुलतानी संकटांना तोंड देण्यामध्ये आम्ही पक्के आहोत। मेंढपाळ या वाऱ्या पावसामध्ये आपलं पाल घेऊन आज कोणत्या जंगलात, उद्या कोणत्या डोंगरावर, त्याच्यामुळे शेतकरी आणि मेंढपाळ या दोन्हींचा वसा असल्यामुळं हे स्ट्रॉंग आहे। रात्री इतका तुफान वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला, पण या मंडपातून 300-400 समाज बांधव या ठिकाणी होते। एकही माणूस इकडे तिकडे हल्ला नाही। तर हा दृढ संकल्प, दृढ निश्चय आता सर्वांनी केलाय। हा आता दीपक बोराडेचा लढा राहिला नाहीये, तर हा महाराष्ट्रातील 2.5-3 कोटी धनगर समाजाच्या अस्तित्वाचा, अस्मितेचा हा लढा आहे आणि प्रत्येक धनगर बांधव तो त्याच ताकदीनं लढणार आहे। दीपक भाऊ, आज 4था दिवस आहे, प्रशासनाकडनं काही संपर्क झालाय का? कारण कोणी येताना दिसत नाही प्रशासनातलं आंदोलन असतं। अजून तरी काही प्रशासनाचा संपर्क नाही। ते आमची परीक्षा पाहत असतील। रात्री निसर्गानं परीक्षा पाहिली। हे आसमानी संकट, ते सुलतानी सामना करायला आम्ही तयार आहोत। तुमची तब्येत खालवताना कुठेतरी धनगर समाजात आक्रमक होताना दिसतोय। 24 तारखेला इशारा सभेचं नियोजन करण्यात आलेलं आहे। समाज आक्रमक होणं साहजिक आहे। मी पहिल्या दिवशीच बोललो की जोपर्यंत माझा आवाज चांगला आहे, जोपर्यंत मी चालतो बोलतो, तोपर्यंत समाज ऐकणार आहे माझं। ज्या दिवशी माझं बोलणं कमी झालं, आवाज कमी झाला, मग समाजाचं कोण ऐकणार आहे? तर समाजाला माझी विनंती आहे, काही जरी झालं तरी आपण हे आंदोलन शांततेच्या आणि संविधानिक मार्गानंच पुढे न्यायचंय। आपल्यामुळं सामान्य जनतेला त्रास होईल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, पोलीस खात्याला त्रास होईल, असं करू नका। कारण मी स्वतः पोलीस खात्यात काम केलंय, त्याच्यामुळे पोलिसांच्या वेदना जाणतो। पोलिसांना त्रास होईल असं कोणत्याही समाज बांधवाने वागू नये, ही कळकळीची विनंती आहे। दीपक भाऊ, पुढील आंदोलनाची दिशा कशी आहे? जशी की आम्हाला माहिती मिळाली की 22 तारखेला जिल्ह्याभरामध्ये तहसील कार्यालयावरती निवेदन दिले जाणार, 24 ला सभा होणार का मोर्चा होणार, कसं नियोजन ठरलेलं आहे? 22 तारखेला राज्यभरातून मुख्यमंत्र्यांना निवेदन जाणार आहे, प्रत्येक तहसील जिल्ह्यातून। 24 तारखेला जालन्यामध्ये एक इशारा मोर्चा आहे। म्हणजे 24 तारखेच्या जालन्याच्या मोर्चात सरकारची काय भूमिका आहे ते पाहायचं, नाहीतर 24 तारखेला मी माझं शेवटचं संबोधन या महाराष्ट्र जनतेला करणार आहे आणि मग जनता आणि सरकार। नक्कीच आपण जर पाहिलं तर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी दीपक बोराडे यांचं आमरण उपोषण सुरू आहे। आज त्यांच्या आमरण उपोषणाचा 4था दिवस आहे। कुठेतरी धनगर समाजात आहे, जशी जशी दीपक बोराडे यांची तब्येत खालवत चाललेली आहे तसा धनगर समाज आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतोय। 22 तारखेला तहसीलला निवेदन दिली जाणार आहेत, त्याचबरोबर 24 तारखेला जालन्यामध्ये धनगर समाजाचा इशारा मोर्चा होणार आहे आणि त्यानंतर मी माझं शेवटचं संबोधन करणार असल्याचं दीपक बोराडे यांनी म्हटलंय। आतापर्यंत सरकारकडनं कोणताही प्रतिनिधी किंवा प्रशासकीय अधिकारी यांनी दीपक बोराडे यांच्याशी संवाद साधलेला नाही। त्यामुळं 24 तारखेला इशारा मोर्चामध्ये दीपक बोराडे काय बोलतात, काय भूमिका जाहीर करतात, धनगर आंदोलनाची पुढील दिशा काय ठरवतात, हे बघणं महत्वाचं असणार आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.